हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ। आणि हा दिवस आहे शुक्रवारचा, म्हणजे गेल्या शुक्रवारचा, आणि ही आपली महालक्ष्मी देवीची जी पूजा मांडणी केलेली असते गुरुवारी आपण, ती आहे। आणि आमच्या इथं सकाळपासून जी लाईट गेली ते दुपारपर्यंत आलीच नाही। आणि मी ती तुम्हाला दाखवते होते की मी जो दिवा लावला होता महालक्ष्मी समोर, तो दिवा आहे ना सकाळपर्यंत तसाच होता। परत मी सकाळी उठल्यानंतर थोडंसं तेल वाढवलं फक्त त्याच्यात, नाहीतर तो दिवा तसाच प्रज्वलित होता। आणि जेव्हा लाईट आली तेव्हा मी आजची पूजा कशी केली होती ते तुम्हाला दाखवलं। आणि लाईटचं आहे ना खूप आता कसं झालंय की कशामुळं ही काय कारण असेल ना, तर खूप लाईट जाते। तर आता इथं देवांची पूजा मी अशी केली आहे। पूजा करून झाल्यावर आपल्याला असं वाटतं की ती पूजा काढली की हे होतं, पण पूजा काढल्यानंतर खरं काम इतकं वाढलेलं असतं। कारण आपण जेव्हा पूजा करतो ना, तेव्हा आपण जे लागतंय तेही काढतो, जे नाही लागत ते पण काढतो, काहीतरी आपल्याला वेगळं करायचं असतं। त्यामुळे सगळं असं काढून ठेवलेलं असतं। आणि परत पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सगळं अरेंज करावं लागतं, जे आसनं। आणि आता तर आहे ना मला 2-3 पूजा मांडायच्या होत्या, त्यामुळं मला खूप साहित्य लागणार होतं। मग मी ते सगळं साहित्य काढलं होतं। आणि जे मी मातीच्या गोष्टी बनवल्या होत्या ना, त्याही व्यवस्थित ठेवायच्या होत्या। इतक्या छान दिसत होत्या म्हणून मग मी व्यवस्थित ठेवावं म्हटलं, नाही तर नंतर अजून खराब होतं। आणि आपल्या पूजेच्या साहित्यात आपण वापरलेले ताटं हे सगळं पितळेचं असतं। आणि पितळेचं सगळ्यांनाच माहिती आहे की पितळेचं वापरलं की आपल्याला घासून ठेवावं लागतं। आणि जेव्हा घासून ठेवलं तरी ते नंतर यूज करताना अजून आपल्याला घासून घ्यावं लागतं, असं पितळेचं असतं। त्यामुळं म्हणजे जे कंटाळा होतो की काढतानाही कंटाळा होतो आणि पितळेच्या गोष्टीचाच कंटाळा येतो मग। पण मला खूप आवडतं त्यामुळे मला त्याचा कंटाळा येत नाही। आणि पूजा मांडायला जशी कंटाळा येत नाही, तसंच मला हे काढायला हे हे एवढा कंटाळा काही येत नाही। ह्या गोष्टी आपण व्यवस्थित ठेवल्या तर आपल्याला व्यवस्थित राहतात त्या वस्तू, आणि त्याचं लाईफही वाढतं असं मला वाटतं। त्यामुळे मला जिथल्या तिथं ठेवायला आवडतं। आता कधी कधी कसं होतं की थोडासा उशीर होतो, कधी कधी वेळ नसतो, तेव्हा जमत नाही, मग मी ते तसंच ठेवते। थोडा वेळ जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करते। आणि असं केल्याने ना आपल्या वस्तूही व्यवस्थित राहतात आणि घर आपलं एकदम टापटीप राहतं। त्यामुळे या गोष्टी पाळाव्याच लागतात आपल्याला, आणि आपल्या आयुष्यालाही थोडंसं वळण लागतं। आणि लहान मुलं असले तरी मला ह्या गोष्टी करायला खरंच खूप आवडतं। आता मुलांमुळे थोडंसं दुर्लक्ष होतं, आपण असं आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीला आपण वेळ काढतोच। तर तसं माझ्या बाबतीत आहे। तर आता आहे ना, जे तांदूळ ते आपण पूजेला ते हे केलेलं असतं ना, ते सगळे तांदूळ मी एकत्र केले। कारण जे आपण वैभवलक्ष्मीचं व्रत करतो ना, त्याच्यामध्ये जे तांदूळ वापरतो ना, ते आपल्याला पक्ष्यांना खीर असं करून आपण ते साठवणीच्या ह्याच्यात ते टाकतो। पण जे आहे ना हे तांदूळ असतात महालक्ष्मीचे, ते जर आपल्याला गुरुवारी तेच वापरावं लागतं। आणि जे तोरण ते होते मी काढलेलं होतं, देवघराला जेवढं सजवल तेवढं असं छानच वाटतं। आणि आहे ना प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन केलं ना, अजून आपलं देवघर, आणि आता माझ्या देवघरात आहे ना एक मूर्ती आली तर त्याच्यावर इतकं देवघर अजून छान दिसायला लागले। आणि मला जेवढं देवघरापाशी काम करता येईल तेवढं इतकं असं मनाला छान वाटतं, म्हणून मला किचनमध्ये माझा बराचसा वेळ तसाच जातो। आणि हे मुखोटे आहेत ना, तर मी हा बॉक्स केला आहे, त्याच्यामध्ये मी व्यवस्थित मुखोटे ठेवते। त्यामुळं माझे मुखोटे खूप छान आहेत। आता म्हणजे जुने असले तरी ते ना छान राहिले आहेत। आणि जे सगळं साहित्य असतं साड्या ते देवांच्या, ते मी सगळं एकत्रच ठेवते। आणि मग व्यवस्थित राहतं त्यामुळं। आणि जे मी फोटो आणलेला आहे दत्त जयंतीचा, हे फोटो ठेवण्यासाठी मी एक वेगळा बॉक्स केला आहे, त्याच्यामध्ये ठेवते। आणि आपल्या पोती ते जे लागणार आहेत ना महालक्ष्मीचं, तर ते मी एका बॉक्समध्ये ठेवलंय, आणि जे दुसरं आहे ते दुसऱ्या बॉक्समध्ये। आता सण झालं ना, सण म्हणा, हे आता आपण साडी ती घालतो, आता ते धुतल्या मी सगळ्या, वॉश केल्या, आणि एक साडी घालायला घेतली की दुसऱ्या। आणि घरातलं आपलं सगळं सामान आपल्याला अस्ताव्यस्त असेल ना, तर ते घर म्हणजे असं खूप
कसं तर वाटतं. त्यामुळं मग मला असं वाटतं जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे, मग ते व्यवस्थित राहतात. आणि आता साड्याच्या बाबतीत तर ते व्यवस्थित ठेवावेच लागतात आपल्याला. आता मी एक साडी घालायची होती तर दुसऱ्या 2 काढल्या. त्यामुळं मग मला सगळ्या द्यायच्या होत्या. ठेवून याच दिवशी शुक्रवारचं व्रत होतं, कारण गुरुवारचा उपवास होता आणि शुक्रवारी हे वैभवलक्ष्मी व्रत असतं माझं. आता वैभवलक्ष्मी व्रताचं तर सांगल तेवढं म्हणजे नाही का कमी आहे. जेव्हा आपण पकडतो ना तेव्हा इतकं छान अनुभव येतो आणि वैभवलक्ष्मी व्रताचा दिवस कसा जातो ते कळत नाही. आता माझा तर आहे ना ते महालक्ष्मीच्या पूजेत ते काढण्यात थोडाफार जातो, पण दिवस कसा गेला मला तर खरंच कळत नाही. आणि या दिवशी मला परत वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करायचं असतं, पूजा मांडायची असते, तर त्याचीच तयारी. म्हणून मग म्हटलं हे अगोदर सगळं करून घ्यावं. आणि घरात थोडासा पसारा असलं की आपल्याला असं घर व्यवस्थित वाटत नाही. म्हणून मग मी साड्या ते व्यवस्थित ठेवून द्यावं. आणि नंतर मग मुलांचं आणि हे सगळं माझं आहे ना सायंकाळी 6चं माझं रुटीन आहे. रात्री 6 ते रात्री 10पर्यंतच हे चाललेलं असतं. मग मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. आता मुलं तर आहे ना आपल्याला आपले आईवडील, आता माझ्या तर बाबतीत मी सांगते सरांचं मी पाहिलंय ते, की आमच्या आईवडिलांना कधीच आम्हाला सांगावं लागत नव्हतं की बाबा तुम्ही अभ्यास करा, हे करा. पण आत्ताची पिढी त्यांच्याजवळ आपल्याला बसावं लागतं तेव्हा ते अभ्यास करतात अभ्यास. आता सगळ्याचेच करत असतील, अभ्यास करतातच, पण आपल्याला थोडं तरी बसावंच लागतं. त्याशिवाय कर म्हणल्याने ते करत नाहीत. आपल्याला शेजारी बसायला लागतं, त्यांना काही विचारावं लागतं, मग ते शाळेतलं थोडं सांगतात. आणि थोडंसं आपल्याला मुलांबरोबर इंटरॅक्ट झाल्याशिवाय पर्याय नाही आता, कारण मुलं आता ॲडव्हान्स पिढी आहे तसं आपल्याला हे राहावं लागतं. त्यामुळं मग त्यांच्यासारखं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर तोच मी बघत होते की त्याचा अभ्यास कुठवर आलाय, पूर्ण करतोय का, मग तेवढं लक्ष आपल्याला पॅरेंट्स म्हणून द्यावंच लागतं. तर तेवढं झालं की मग म्हटलं आता पूजा करायची आहे, तर स्वयंपाक अगोदर करून घ्यावं, नंतर पूजा म्हणजे नैवेद्याला आहे. आणि आज नैवेद्यासाठी मी बनवणार होते खीर, आपली खीर, शेवळ्याची खीर आणि पुरी आणि भाजी, असं माझं आजचा मेनू होता. त्यासाठी मग बटाटे एकीकडे शिजवून घेतले आणि एकीकडे खीर करायला घेतली. शुक्रवारी आहे ना मी आवर्जून खीर करायचा विचार करते, कारण आहे ना लक्ष्मीला असं नैवेद्य होतं गोडाचा, त्यामुळं मग खीर. आणि आता इथं कस्टर्ड मी कालवलं आहे, 1 चमचाभर कस्टर्ड घेतलं आहे आणि खीरीत टाकल्यामुळं खीर एकदम छान अशी घट्ट होते. आणि थोडासा भाग कट झाला खीर कशी बनवली त्याचा. तर तूप घेतलं आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले आहेत आपल्या आवडीनुसार. आणि जे आहे ना विकत्रीची मिळती लहान आपले शेवळे असतात ना ते घेतलेत आणि ते तुपामध्ये भाजून घेतले थोड्या, आणि त्याच्यात दूध ओतलं. आणि आता त्याच्या पुढचं तर तुम्हाला कस्टर्ड मी कालवलेलं त्याच्यात टाकलं. आणि कस्टर्ड टाकताना फक्त दूध चांगलं असं गरम झालं पाहिजे, नाही तर मग गाठी होतात त्याच्या. तर थोडंसं शिजल्यानंतर त्याच्यात आपल्या आवडीनुसार साखर टाकायची. आता साखरचं प्रमाण आता ज्याला कोण आवडतं जास्त, त्यांनी जास्त गोड आवडलं तर जरा जास्त टाकायचे. आणि इथं आहे ना मी केशर टाकले. कोण कोण आहे ना दुधात भिजवून टाकतं, पण आता हे दूधच आहे आणि ते गरमच असणार आहे, त्यामुळं मग मी वरतूनच टाकलं. तर असं खूप छान होतं. आणि यावेळेस मी जास्त ड्रायफ्रूट नाही टाकले, जेवढे माझ्याकडे होते तेच थोडे थोडे कट करून टाकले, पण कट करून टाकले, असं किसून नाही टाकले, त्यामुळे चांगले लागतात. तर आता इथं खीर छान दाटसर झाली आणि छान झाली आणि कलर पण खूप छान आला आहे. तर देवीला आवडते म्हणून खीर मी आवर्जून करायचा प्रयत्न करते या दिवशी. बटाट्याची सिंपल भाजी करणार आहे, कारण आपण बटाट्याला आहे ना कांदा लसूण टाकणार नाहीत आणि मी आलंही टाकत नाही. तर ह्या गोष्टी नाही टाकल्यामुळे आपल्याला सिंपलच करावं होतं. तर आता इथं तेल घेतलं, त्यात जिरी मोहरी टाकायची. आणि फक्त मी इथं हिरवी मिरची आपलं हे करून टाकली, बारीक करून टाकली, आणि हळद आणि थोडंसं हिंग टाकलाय. आणि याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचे फोडी टाकायचे जे शिजवून घेतलेलं आहे. पण टेस्टला इतकी छान लागते पुरी बरोबर आहे ना, मला तर खूप आवडली. या दिवशी आहे ना आपण जे नैवेद्य करतो ना घरामध्ये, आपण जे काही बनवेल ना त्याला इतकी चव येते. मग आता बघा, कांदा लसूण नाही टाकला, आपल्याला तर प्रत्येक गोष्टीमध्ये कांदा लसूण टाकल्याशिवाय असं खाल्ल्या जात नाही असं. पण ह्या दिवशी नाही कांदा लसूण टाकलं ना तरी पण प्रत्येक गोष्टीला एक प्रकारची चव येते आणि खाल्लं जातं, आवडीनं खाल्लं जातं. काय असेल ते असेल, पण माझा तर अनुभव तसाच आहे. तर इथं बटाट्याची भाजी केली आणि त्याच्यात वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला. तर आता तेच माझं चालू होतं, कोथिंबीर कट केली आणि त्याच्यात टाकली मी.
तर इतकी भाजी छान झाली होती, सिंपल होती पण खरंच खूप टेस्टी झाली होती. आणि इथं म्हटलं पुऱ्या, तर आता पुऱ्या मी थोड्याच बनवणार आहे कारण सकाळची चपाती माझ्याकडे शिल्लक होते या दिवशी, त्यामुळं मग जास्त काही मी बनवणार नाही. तर थोड्याच पुऱ्या नैवेद्यासाठीच तेवढ्या बनवणार होते. कारण आमच्या घरात म्हणजे असं जास्त तळलेलं जास्त खात नाहीत, पण मुलांना पुरी भरपूर आवडते, त्यामुळं मुलांना होईल असं या दृष्टीनं मग थोड्याशा करून घेतल्या. तर इथं नैवेद्याचं ताट ही मी भरून घेणार आहे. आणि पुऱ्या खूप छान झाल्या. आपल्या साध्या गव्हाच्या पिठाच्याच केल्या होत्या मी, जास्त काय असं रवा ते टाकत बसले नाही. कणिक मळली आपली सिंपल आणि त्याच्याच आपल्या पुऱ्या बनवल्या. तरी पण छान एकदम झाल्या होत्या, तेलकट बिलकुल पण झाल्या नव्हत्या. त्यानंतर मग पूजा मांडायला घेतली. आणि वैभवलक्ष्मीची पूजा एवढं काय असा अट्टहास नसतो, सिंपल असते पण पटकन होऊन जाते. आणि त्याच्यासाठी आहे ना मी छान असं साडी घातली अगोदर, आवरून घेतलं, थोडंसं स्वयंपाक करून घेतला, आवरून घेतलं आणि मग पूजा मांडायला बसले होते. तर पूजा मांडायच्या अगोदर मी प्रत्येक वेळेस, शक्यतो तर खूप वेळेस असं करते की साडीच घालते, कारण मलाही आवडतं साडी घालायला. आणि इथं पूजा मांडायला घेतल्यानंतर मग कलशाला हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं. आणि पूजा मांडायला खूप वेळ जात नाही. ही पूजा मांडताना वैभवलक्ष्मी माताचं व्रत कशामुळं करायचं याचं मी व्हिडिओ अगोदरच टाकला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पण खूप छान अनुभव येतो. आता आहे ना मी खूप वर्षापासून करते हे व्रत, तर गेल्या वर्षीचे हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. मी वैभवलक्ष्मी व्रत कसं केलं होतं. आणि यावेळेस आहे ना माझ्याकडं पानं एक्स्ट्रा होते, तर पानंही लावले. कलशाला पानं लावले तरी चालतात आणि नाही लावलं तरी चालतात, तसं पुस्तकात आपल्याला पूजाविधी ते सगळं दिलं आहे. आपण त्याच्यात बघून ही पूजा व्यवस्थित मांडू शकतो. तर इथं माझे अजून आपण जेव्हा पूजा मांडतो का तेव्हा अजून एकदा हळदी कुंकू व्हायचं. आणि जेव्हा पोथी वाचणार असतो, आता जर कधी कधी कसं होतं, पूजा आधी मांडून होती नंतर पोथी वाचते, पण पोथी वाचायच्या अगोदरही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. आणि जे सोनं आपण चांदी काही ठेवलेलं असेल ना त्याची अगोदर पूजा करायची, त्याला लाल कलरचं फूल व्हायचं. आणि या दिवशी आहे ना नाही जमलं तर तुम्ही लाल कलरचं फळ आणि फूल ह्याच्यापैकी एक मांडलं तरी चालतं, आणि ते ठेवायचं देवीला. आणि पूजा करून आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची देवीला की हे देवी माझे आयुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य संपत्ती प्राप्त होऊ दे, योगिनीला जसं फळ दिलं तसं आम्हा सर्वांना दे, आमचे कल्याण कर, असं म्हणून देवीला प्रार्थना करायची असते. आता इथं मी पोथी वाचून घेते. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय वैभवलक्ष्मी माता. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.